नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर पोरांनो, तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा तसेच एमपीएससी इतर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर तिथे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे गणित आहे। आणि या गणित विषयामधील आपण आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीज मध्ये सेकंड लास्ट नंबरचा जो घटक आहे, घटक क्रमांक 21 सूट कमिशन आणि दलाली बघत आहे। त्यामध्ये आजच्या लेक्चरला पुराव आपण वेगवेगळ्या एक्झाम साठी म्हणजे पुराव पोलीस भरती, सरळ सेवा, इतर तलाठी भरती तसेच एमपीएससी वेगवेगळ्या एक्झाम साठी या चॅप्टर वरती जे क्वेश्चन पडलेले होते ते संकीर्ण क्वेश्चन आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे। बाकीच्या 3 लेक्चर मध्ये बाकीचा आपण संपूर्ण तो चॅप्टर कव्हर केलेला आहे। आज आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्याला आलेले एक्झामचे क्वेश्चन बघायचे आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल त्यांनी भरा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा, पुराव शेअर करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। पुराव आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे। तर गुढीपाडव्याच्या निमित्त आपण आपल्या सर्व कोर्सेस वरती एक्स्ट्रा 20% डिस्काउंट घेऊन आलेलो आहे। मग पुराव तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, जसं की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जी 999 रुपयाची आपली बॅच आहे ही बॅच फक्त 799 रुपयाला उपलब्ध आहे। सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल ती 999 ची बॅच 799 ला आहे। आरोग्य सेवक सेविका तांत्रिक घटक प्लस सराव पेपर ही जी आपली बॅच आहे ही बॅच तुम्हाला फक्त 120 रुपयाला भेटणार आहे, 150 वाली। ओके, संपूर्ण आरोग्य सेवक सेविकेची जी बॅच 499 ला आहे ती बॅच तुम्हाला 2 दिवसासाठी 399 ला आहे। न्यायालय भरतीची 499 ची बॅच तुम्हाला 399 ला भेटणार आहे। संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडीची बॅच जी आहे ती 599 रुपयाला आहे, ती तुला फक्त 479 रुपयाला भेटणार आहे। गणित बुद्धिमत्तेची बॅच 399 रुपयाला आहे पुराव, 399 ची बॅच फक्त 320 रुपयाला भेटणार आहे। मराठी व्याकरणाची जी बॅच आहे आपली ही मराठी व्याकरणाची बॅच 299 रुपयाला आहे, ती तुला 240 रुपयाला भेटणार आहे। त्यानंतर एमपीएससी ची जी बॅच आहे 2499 रुपयाला, ही बॅच तुम्हाला फक्त 1799 रुपयाला भेटणार आहे। ओके, यासाठी आपल्याला गुढीपाडवा हा कुपन कोड तिथे अप्लाय करायचा आहे। बॅच कशी परचेस करायची, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, जी बॅच तुला घ्यायची त्या बॅच वरती जायचं, तिथे कुपन कोड अप्लाय करायचा, कुपन कोड दिलेला असेल 20% ऑफ आणि तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। ऑफर कधीपर्यंत सुरू आहेत तर पुराव 10 एप्रिल 2024 पर्यंत ही ऑफर सुरू आहे, त्यानंतर ऑफर संपणार आहेत। ज्या लेकरांना बॅच घ्यायची काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। संपूर्ण सिलेबस कव्हर झालेले आहेत, फक्त गणिताचं शेवटचा हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे आपला आणि त्यानंतर एक मिश्रण नावाचं चॅप्टर आहे ते कंप्लीट झालं। बुद्धिमत्तेचे 2 चॅप्टर राहिलेत आणि भूमितीचे 2। ओके, तर संपूर्ण बाकी सगळा सिलेबस कंप्लीट झालेला आहे। मराठी, जीके, जीएस सगळं तुम्हाला आपल्या ऍप वरती भेटणार आहे। ओके, ज्यांना बॅच घ्यायची त्यांना भरा घेऊन टाका। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, अजिबात घाबरायचं काम नाही। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही गणित आणि बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच आहे। ओके, बाहेर जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तर 1000, 2000, 3000 रुपये नुसती गणित बुद्धिमत्तेची फी आहे। परंतु तुमच्यासाठी आपण गणित आणि बुद्धिमत्तेची एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। जवळपास 200+ व्हिडिओ तुम्हाला या बॅच मध्ये आज भेटणार आहेत। ओके, बॅच तुम्हाला कशी परचेस करायची, द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची। बॅच किती रुपयाला आहे, बॅचची ऍक्च्युअल फी 399 रुपये आहे, यावरती 20% डिस्काउंट आहे। 20% डिस्काउंट देऊन ही बॅच तुम्हाला फक्त 320 रुपयाला भेटणार आहे। किती, 320 रुपयाला बॅच भेटणार आहे। बॅच कशी घ्यायची, आपली ऍप डाउनलोड करायची, काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 9370706679, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर चला लेकरांनो, पहिला क्वेश्चन काय बघूयात। काय क्वेश्चन आहे बघा, रोखीने घेतलेल्या किराण्यावर सूट असल्याने 600 रुपयाचा माल 552 रुपयाला मिळाला तर शेकडा सूट मिळाली। रोखीने घेतलेल्या किराण्यावर सूट असल्याने 600 रुपयाचा माल 552 रुपयाला मिळाला तर शेकडा किती सूट मिळाली असं आपल्याला विचारलेलं आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, परंतु आता वस्तूची जी छापील किंमत आहे, वस्तूची छापील किंमत इथे जी आहे पुराव, ही वस्तूची छापील किंमत किती आहे, 600 रुपये आहे। वस्तूची छापील किंमत 600 रुपये आहे। वस्तूची विक्री किंमत जी आहे ही विक्री किंमत किती आहे, 552 रुपये आहे। वस्तूची विक्री किंमत 552 रुपये आहे, म्हणजे वस्तूमध्ये 100% काय झालाय, तोटा झालेला आहे। तोटा झाला म्हणजे वस्तूमध्ये काय झाले, सूट दिलेली आहे इथं।
ओके, 600 रुपयाची वस्तू 552 रुपयाला विकली, यांचा फरक काढला, फरक आला बरोबर 48 रुपये. 48 रुपये फरक आला. ह्यो 48 रुपये त्याला काय भेटली? सूट भेटलेली आहे. 48 रुपये सूट भेटली. तर ही सूट आपल्याला कशी काढायची पुराव? शेकड्यामध्ये काढायची आहे. ही सूट आपल्याला शेकड्यामध्ये काढायची. 600 मधून 552 गेले, 48 शिल्लक राहिले. आता आपण काय करायचं? वस्तूची छापील किंमत किती आहे? 600 रुपये आहे. वस्तूची छापील किंमत, वस्तूची मूळ किंमत, वस्तूची खरेदी किंमत पोरं आपण नेहमी किती टक्के मानत असतो? वस्तूची छापील किंमत, मूळ किंमत, खरेदी किंमत आपण नेहमी 100% मानत असतो. मग इकडे काय केलं मी? इकडे मी किंमत घेतली, आणि इकडे मी काय केलं? टक्केवारी घेतली. इकडे काय केलं पोराव? टक्केवारी घेतली. सर्वात पहिल्यांदा मी काय करतो? वस्तूची छापील किंमत घेतो. वस्तूची छापील किंमत किती? माझ्या वागावर 600 रुपये आहे. नंतर मी काय करतो? वस्तूवरती सूट किंमत घेतो. वस्तूची सूट किंमत किती? 48 रुपये आहे. वस्तूची छापील किंमत टक्केवारीत किती येणार आहे? 100% येणार आहे. वस्तूची छापील किंमत टक्केवारी 100% आली. वस्तूची सूट किंमत टक्केवारीत आपल्याला पाहिजे आहे म्हणून त्याला X घेतला. वस्तूची सूट किंमत शेकडा किती आहे ते आपल्याला काढायचं आहे म्हणून त्याला X घेतला आपण. आता आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे. तिरका गुणाकार कसा येणार मग? 48 गुणाकारात 100 भागाकारात 600 गुणाकारात X. ज्याचा गुणाकार तिरका X सोबत येईल तो छादाला घ्यायचा, आणि ज्या दोन संख्यांचा तिरका गुणाकार समोरासमोर येईल तिरका गुणाकार त्या संख्या अंशाला घ्यायच्या. मग इथे तिरका गुणाकाराला 48 गुणाकारात 100, भागाकारामध्ये काय आलं रे माझ्या वागाव? भागाकारामध्ये आलं 600. हे समीकरण आपण जशाला तसं ठेवलं. पुढचं स्टेप जशाला तशी आपण लिहून ठेवली. 48 गुणाकारात 100 भागाकारात 600. ओके, आता बघा, शून्याला शून्य मी कट केले, शून्याला शून्य कट केले, माझी बाकी शिल्लक राहिली 48 भागाकारात 6. सर इथेच कट करणार होते, मग इथं का कट केले? अरे पुराव, सुटसुटीत तुम्हाला शिकवलेलं आहे. सुटसुटीत जर शिकवायचं असेल तर आपल्याला स्टेप निर्माण करावे लागतात. ही पहिली स्टेप झाली, ही दुसरी स्टेप झाली, ही तिसरी स्टेप झाली. आता तिसरी स्टेप 48 भागाकारात 6 आले. चौथी आपली स्टेप काय येणार आहे? 48 भागाकारात 6 ला भाग देऊन घेणे. ही आपली शेवटची स्टेप असणार आहे. 6वी 8 झालेले पुराव 48. 6वी 48 म्हणजे 8% सूट मिळाली. काय झालं? 8% सूट मिळाली. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आलं. सूट किती भेटली माझ्या वागाव? 8% सूट भेटलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. एवढ्या बारीक पद्धतीने आणि एकदम सरळ साध्या पद्धतीने आपण याला काय करू शकतो? सोडवू शकतो. अजिबात कोणताही सूत्र वापरायची गरज नाहीये. पुरावा गणितात अशा पद्धतीने आपण शिकवलेलं आहे की कोणताही सूत्र वापरण्याची तिथे गरज नाही. जिथे सूत्राची आवश्यकता आहे तिथे सूत्र वापरायचे, बाकी कुठेही सूत्र वापरायची आवश्यकता नाहीये. ओके, तर राखीने घेतलेल्या मालावर तिला किती सूट मिळाली? रोखीने घेतलेल्या मालावर किती टक्के सूट मिळाली? 8% सूट मिळालेली आहे. ओके, सर्वांच्या लक्षात आलं असेल कसं सोडवलं? एकदा नजरे खालून सर्वांनी घालून घ्या. काही अडचण असेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही परत याला काय करू शकतात? सोडवू शकतात. ओके, सर्वांनी व्हिडिओला एकदा भराभरा लाईक करून टाका. आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. क्वेश्चन नंबर दुसरा, एका आपली म्हणतो ना सतरंजी, एका सतरंजीची छापील किंमत 650 रुपये आहे. सतरंजी, ओके, एका सतरंजीची छापील किंमत 650 रुपये आहे. दुकानदाराने छापील किमतीवर शेकडा 8% सूट दिली तर त्या सतरंजीची किंमत किती? 650 रुपये सतरंजीची मूळ किंमत आहे. मूळ किंमत म्हणजे काय? आपण त्याला म्हणतो छापील किंमत. मूळ किंमत म्हणजेच काय? छापील किंमत आहे. एका सतरंजीची छापील किंमत किती माझ्या वागाव? छापील किंमत 650 रुपये आहे. दुकानदाराने त्या सतरंजीवर सूट किती दिली? 8% सूट दिली. तर सतरंजीची विक्री किंमत काढा. ओके, 8% सूट दिलेली आहे. सूट किती दिले? 8%. सूट आता टक्केवारीत आलेली आहे. तर आपल्याला काय करायचंय? वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. वस्तूची काय करायची पराव? विक्री किंमत काढायची आहे. ज्यांना सूत्र पाहिजे त्यांना सूत्रानुसार देतो. ज्यांना काय पाहिजे? आपली शॉर्टकट पद्धत पाहिजे, एकदम स्टेप बाय स्टेप, त्यानं इकडे लक्ष द्या. ओके, सूत्रानंतर सांगतो, आधी इकडे लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात? वस्तूची छापील किंमत किती आहे? 650 आहे.
छापील किंमत आपण किती टक्के म्हणत असतो? छापील किंमत नेहमी आपण 100% म्हणत असतो. वस्तूची छापील किंमत, वस्तूची मूळ किंमत, वस्तूची छापील किंमत, मूळ किंमत, खरेदी किंमत ही नेहमी पुराव 100%च काय करावी? मानावी. द्या लक्ष मग माझ्या वागाव. सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं? या बाजूला वस्तूची काय लिहिली रे माझ्या वागाव? या बाजूला वस्तूची किंमत लिहिली, या बाजूला वस्तूची किंमत लिहिली, या बाजूला वस्तूची काय लिहिली रे माझ्या वागाव? टक्केवारी लिहिलेली आहे. पहिल्यांदा आपण काय घेऊ रे? वस्तूची मूळ किंमत म्हणजे छापील किंमत घेऊया. नंतर काय घेऊ रे माझ्या वागाव? नंतर वस्तूच्या काय घेऊया? तर विक्री किंमत आपल्याला पाहिजे. आपल्याला काय करायला? विक्री किंमत घेऊया किंवा सूट घेऊया डायरेक्ट. वस्तूची मग आपण सूट घेतली, पहा बघा लक्षात घ्या. विक्री किंमत घेतली तरी चालेल. मग विक्री किंमत घेताना आपल्याला काय करावं लागेल? 100 मधून 8 वजा करावं लागेल, म्हणजे 92 ही आपली काय आली? विक्री आपण काय म्हणतो? 92 ही आपली काय सूट विक्री किंमत आलेली आहे 92%. 8% सूट आहे. 100 मधून 8 गेले 92 आपली विक्री किंमत आलेली आहे. ओके, काहींनी काय केलं? डायरेक्ट 650 बरोबर 100, 92 बरोबर 100 असं सुद्धा घेतलं. चालतं, घाबरायचं काम नाही. ओके, वस्तूची मूळ किंमत 650 रुपये आहे. टक्केवारी ती 100 आहे. वस्तूची सूट किंमत 100 रुपये आहे. वस्तूची सूट किंमत टक्केवारीत 8 आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला सूट किंमत काढून घ्यावी लागेल. पहिल्यांदा काय करूया? सूट किंमत काढून घेऊयात. चला, स्टेप पहिली मग वस्तूची सूट किंमत काढणे. वस्तूची सूट किंमत काढणे. सूट किंमत काढा. वस्तूची सूट किंमत काढणे ही आपली पहिली काय स्टेप आहे. मग वस्तूची सूट किंमत काढायला याचा तिरका गुणाकार आपल्याला करायचा आहे. 650 गुणाकारात 8 भागाकारात किती आहे? 1 गुणाकारात 100. ओके, चला 650 गुणाकारामध्ये 8, भागाकारामध्ये किती आहे? 100 आहे. ओके, आता आपण दुसरी स्टेप तयार करून घेतली. 650 गुणाकारात 8, भागाकारात 100. आपण काय करूयात? भाग देऊन घेऊयात. ओके, बरोबर. शून्याला शून्य कट झाला. 2 पंच 10 झाले. 2 चोक 8 झाली. बरोबर. 5 एके 5, 5 एके 5. किती उरले रे माझ्या वाघाव? 1 उरला. 5 त्रिकी झाले रे माझ्या वाघाव? 13. 13 गुणाकारात 4 ही आपली पुढची स्टेप तयार झाली. 13 एक 26, 33 39, 13 चोक झाले रे माझ्या वाघाव? 13 चोक झाले 52. ओके, तर 52 ही आपली काय आली आहे? सूट किंमत आलेली आहे. वस्तूची सूट किंमत किती आली आहे? 52 रुपये आलेली आहे. आता मला सांगा, 650 रुपयाची वस्तू आहे, त्यावरती 52 रुपये सूट दिली, तर वस्तूची खरेदी विक्री किंमत काय होईल? वस्तूच्या आता आपल्याला काय पाहिजे पुराव? बी नंबरचा टप्पा. वस्तूची विक्री किंमत पाहिजे आहे. वस्तूची विक्री किंमत पाहिजे आहे. विक्री किंमत काढण्यासाठी काय करणार? मूळ किंमत वजा सूट. मूळ किंमत वजा काय? सूट केली. मूळ किंमत किती रे माझ्या वागाव? वस्तूची मूळ किंमत 650 आहे, वजा सूट किती आली रे? 52 रुपये. ओके, इथं 5 आहे, 5तून 1 गेला, 10 झाले. 10तून 2 गेले, 8 शिल्लक राहिली. 4तून 5 जात नाही म्हणून उसनं घेतला, इकडे 5 राहिले, 1 गेला. 15तून 5 गेले, 9 शिल्लक राहिले. 6 वरती किती राहिले? 5. 598 रुपये. 598 ही वस्तूची काय आली रे माझ्या वागाव? विक्री किंमत आलेली आहे. तर त्या सतरंजीची विक्री किंमत किती आहे? 598 रुपये आहे. कस सोडवले एकदा नजरेत घालून घ्या. काय केलंय? सर्वात पहिल्यांदा वस्तूची मूळ किंमत किती ती लिहून घेतली. त्यानंतर वस्तूवर सूट दिली 8% ती लिहून घेतली. विक्री किंमत 1 आहे. ओके, पहिल्यांदा विक्री किंमत काढली, किंमत टक्केवारी घेतली. मूळ किंमत 650 बरोबर 100% आहे. सूट एक्स किंमत बरोबर 8% आहे. मग आपल्याला पहिल्यांदा सूट काढायची आहे. सूट किंमत काढण्यासाठी 650 गुणाकारात 8 भागाकारात 100 केले. तिरका गुणाकार केला. 650 गुणाकारात 8 भागाकारात 100, छाटाछाटी केली. ओके, 13 गुणाकारात 4 आले. 13 चोक 52. 52 रुपये सूट मिळाली. 650 रुपयाच्या वस्तूवर 52 रुपये सूट मिळाली, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली? 598 रुपयाला विकली. ओके, सर्वांना समजलं असेल. कसं सोडवलं एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि पुन्हा एकदा सोडून बघा. ओके, सर्वांचं बरोबर आलं असेल. चला, पुढील क्वेश्चन काय आहेत? शेकडा 20% सूट मिळाल्यामुळे मधुला एक वस्तू 688 रुपयाला मिळाली, तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. आता आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. एका वस्तूवरती 20% सूट मिळाल्यामुळे ती वस्तू मधु नावाच्या मुलीला
किंवा मुलगा आपण घेऊ 688 रुपयाला मिळाली, तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. वस्तूची मूळ किंमत ही नेहमी आपण 100% मानत असतो आणि वस्तूची विक्री किंमत ही काय रे 100 वजा सूट आपण मानत असतो. ओके, 100% वजा सूट बरोबर किती, 100% वजा सूट 20% बरोबर 80%. या वस्तूची विक्री किंमत आली 80%, मूळ किंमत आहे 100%. तिरका गुणाकार करायचा, उत्तर काढायचं. व्हिडिओ स्टॉप करा, सर्वांनी गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण 100% प्रयत्न करणं गरजेचंच आहे. द्या लक्ष कसं सोडवायचं बघा. 20% सूट मिळाल्यामुळे मधुला एक वस्तू 680 रुपयाला मिळाली, तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. चला सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, मांडून घेऊयात गणिताला. सूट किती आहे रे माझ्या वागाव, वस्तूची सूट आहे 20%. वस्तूची सूट काय रे पुराव 20% आहे. वस्तू मिळाली म्हणजे विक्री किंमत आहे. वस्तूची विक्री किंमत किती रे माझ्या वागाव, वस्तूची विक्री किंमत किती रे माझ्या वागाव, वस्तूची विक्री किंमत काय आहे रे माझ्या वागाव, वस्तूची विक्री किंमत आहे 688 रुपये. तर आपल्याला काय पाहिजे, वस्तूची खरेदी किंमत म्हणजे वस्तूची मूळ किंमत आपल्याला पाहिजे, छापील किंमत आपल्याला पाहिजे आहे. वस्तूची छापील किंमत आपण काय घेतली रे माझ्या वागाव, x घेतलेली आहे. ओके, x आपण घेतलेली आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं पुराव, सर्वात पहिल्यांदा आपण वस्तूची काय करूयात, विक्री किंमत जी आहे त्या विक्री किंमतीतून सूट किंमत जी आहे ती वजा करूयात. म्हणजे आपल्याला काय होईल, वस्तूची मूळ किंमत आपल्याला, वस्तूची विक्री किंमत काय होईल आपल्या टक्केवारीमध्ये तिथे भेटेल. मग बघा आता इकडे लक्ष द्या, मला सांगा वस्तूची मूळ किंमत आपण टक्केवारीत किती मानत असतो, 100% मानत असतो. वस्तूची मूळ किंमत आपण टक्केवारीत 100% मानत असतो. चला द्या लक्ष. आता आपल्याला वस्तूची विक्री किंमत टक्केवारीत काढून घेऊयात. विक्री किंमत टक्केवारीमध्ये काढून घेऊयात. विक्री किंमत टक्केवारीमध्ये म्हणजे 100 वजा सूट किती झाली 20%, बरोबर 80% ही विक्री किंमत टक्केवारीमध्ये आलेली आहे. विक्री किंमत 80% टक्केवारीत आलेली आहे. मग आता 80% ही विक्री किंमत आहे. मग आता आपण काय करूयात, इथं वस्तूची किंमत लिहूयात, इथं वस्तूची काय लिहूयात पुरावा, किंमत लिहूयात आणि इथं वस्तूची काय लिहूयात, टक्केवारी लिहूयात. वस्तूची किंमत लिहिली, वस्तूची टक्केवारी लिहिली. इथं आपल्याला वस्तूची खरेदी किंमत घेऊयात. खरेदी किंमत वस्तूची किती आहे आपल्याला पाहिजे, म्हणजे मूळ किंमत त्याला x मानलं, टक्केवारीत किती आहे 100% आहे. वस्तूची विक्री किंमत किती पुराव, विक्री किंमत 688 रुपये आहे आणि टक्केवारीत किती 80% आहे. 80% 100%. ओके, आता आपल्याला काय करायचा, तिरका गुणाकार करायचा आहे. 688 गुणाकारात 100 भागाकारात 80, 688 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये काय येईल रे माझ्या वागाव 80. चला पुढली स्टेप जशाला तशी लिहून घेतली. 688 गुणाकारात 100 भागाकारामध्ये 80. ओके, काय केलं रे माझ्या वागाव, शून्याला शून्य कट करून टाकला. शून्याला शून्य कट केल्यामुळे काय राहिलं, 688 गुणाकारात 10 भागाकारात किती 8. ओके, आता बघा 8 8 किती होत्या 64, 4 शिल्लक राहिले, 8 7 किती झाले 48. म्हणजे 100% 8 ने 688 ला भाग जातो. द्या लक्ष, मग कसा भाग दिला, पुढली स्टेप आपण जशाला तशी लिहून घेतली. 688 गुणाकारामध्ये 10 भागाकारात 8, 688 गुणाकारात 10 भागाकारामध्ये 8. ओके, आपल्याला 688 ला भाग द्यायचा आहे 8 न. 688 गुणाकारात 10 असंही मी लिहू शकतो. ओके, द्या भाग. 8 1 8, 8 8 64, 8चा वर्ग 64 आहे. 8 8 64 झाले. 68 मधून 64 गेले, 4 शिल्लक राहिले. 8 1 8 16, 8 24, 8 चौक 32, 8 45, 8 सक 48, 8 45, 8 सक किती झाले 8 सकी 48. म्हणजे इथं किती आलं 86 रुपये. 86 गुणाकारात 10 बरोबर किती आले, किती आले रे 86 1 86 वरचा 1 0, 860 रुपये आपल्याला इथे उत्तर भेटलेलं आहे. 860 रुपये आपल्याला इथे काय भेटले परा उत्तर भेटलेलं आहे. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडवलेलं आहे. 860 ऑप्शन क्रमांक बी. सर्वायला समजलं असेल 100% मला खात्री आहे. आजचे झालेले सर्व क्वेश्चन कुठे ना कुठे आपल्याला एक्झामला विचारलेले आहेत. स्टेप बाय स्टेप अवघड क्वेश्चन कडे आपण जाणार आहेत, सोप्या क्वेश्चन कडनं अवघड क्वेश्चन कडे. ओके, इथपर्यंत सर्वायला समजलं? यस या नो मला एकदा सांगा. काय केलंय, वस्तूची सूट घेतली 20%, विक्री किंमत 688, मूळ किंमत x आहे. मूळ किंमत आपल्याला काढायची. मूळ किंमत आपण टक्केवारीत नेहमी 100% मानत असतो. विक्री किंमत टक्केवारीत आपण काढून घेतली. मूळ किंमत वजा सूट बरोबर विक्री किंमत टक्केवारीत 80 आली.
चला मग किंमत टक्केवारी आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे. खरेदी किंमत एक्स किंमत आहे, टक्केवारी 100 आहे. विक्री किंमत मध्ये 688 आहेत आणि टक्केवारी मध्ये 80 आहेत. 688 गुणाकारात 80 केलं, छाटाछाटी केली, आपल्याला उत्तर भेटलं 860 रुपये. हे आपलं योग्य उत्तर आलं, ऑप्शन क्रमांक 2. चला घ्या भरकन स्क्रीनशॉट मारून. काही अडचण असेल तर बाबा परत गणित सोडवायचं. ओके, परत व्हिडिओ बघायचा. जरी अजून अडचण असेल तर माझा नंबर सर्वांकडे आहे, मला डायरेक्ट कॉल करायचा. ओके, चला क्वेश्चन पुढचा बघूयात काय आहे. 1500 रुपयावर 22% या दराने किती कमिशन येईल? 1500 रुपयावर 22% या दराने किती कमिशन होईल? चला 1500 रुपयावरती एक वस्तू मी 1500 रुपयाला ब्रोकर मार्फत विकलेली आहे. त्यावरती मला ब्रोकरेज जो आहे त्याला 22% काय करायचं, कमिशन द्यायचं आहे. म्हणजे दलालाला मला 22% कमिशन द्यायचं आहे. तर मी त्याला 1500 रुपयावरती किती कमिशन देईल? चला व्हिडिओ स्टॉप करा, सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपं गणित आहे. चला द्या लक्ष, अजिबात पुरावा घाबरायचं काम नाही. काय करायचं, सर्वात पहिल्यांदा मी इथं वस्तूची काय घेणार आहे, किंमत घेणार आहे आणि ते मी काय घेणार आहे, टक्के घेणार आहे. ओके, आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वस्तूची विक्री किंमत किती आहे, माझ्या वाघाव वस्तूची विक्री किंमत 1500 रुपये आहे. आता इथं याला काय घेऊ आपण, 100% घेऊयात. ओके, मूळ किंमत जरी आपण म्हटलं तरी चालेल. याला काय मूळ किंमत, वस्तूची मूळ किंमत 1500 रुपये आहे. ओके, 1500 बरोबर 100%. आता मला त्याला दलाली द्यायची आहे, म्हणजे कमिशन द्यायचं आहे. दलाली द्यायची आहे 22% आणि ती मला रुपयात काढायची, म्हणून इथं किमतीत x आला आणि इकडे काय आलं, 22% आलं. किमतीत x आला आणि काय आलं, 22% आलं. आता मी काय करणार, 1500 गुणाकारात 22, भागाकारात 100, गुणाकारात x, तिरका गुणाकार करणार. 1500 गुणाकारामध्ये 22, भागाकारामध्ये 100. आता इथल्या इथं शून्य कट करून घेतो, काय लोड घ्यायचं काम नाही, छोटं गणित आहे. शून्याला शून्य कट झाले. आता माझी बाकी आली 15 गुणाकारात 22, 2 5 10 चल 1 गेला, 2 1 2 1 3 0, 2 5 10 चला 1 गेला, ओके सॉरी, 2 5 10 चला 1 गेला, 2 1 2 1 किती 3 0 3 3 यांची काय केली, बेरीज केली. 330 रुपये मला याचं योग्य उत्तर भेटलेलं आहे. 330 रुपये काय करावं लागलं मला, 1500 मध्ये कमिशन द्यावं लागलं. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. एकदम सोपा, सरळ आणि साधा क्वेश्चन होता. ओके, सर्वायला जमला असेल. चला पुढे. त्यानंतर पुढला क्वेश्चन आपला आहे. पुढला क्वेश्चन काय बघा, छापील किमतीवर 15% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 34 रुपये झाली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? छापील किमतीवर 15% सूट दिलेली आहे. छापील किमतीवर जेव्हा 15% सूट दिली जाते तेव्हा त्या वस्तूची विक्री किंमत 34 रुपये होती. तर त्या वस्तूची छापील किंमत म्हणजे मूळ किंमत काढा. ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला व्हिडिओ स्टॉप करा, कोण याला सोडवतो पाहूयात. ओके, झाला असेल तर द्या लक्ष, चुकला असेल तर अजिबात घाबरून जायचं काम नाही. चला बघा पुरावा कसं सोडवायचं. सर्वात पहिल्यांदा मला सांगा, छापील किमतीवर सूट किती आहे? सूट ही 15% आहे. 15% काय आहे, सूट आहे. सूट ही 15% आहे. वस्तूची छापील किंमत किती घेतो आपण, छापील किंमत म्हणजे मूळ किंमत. वस्तूची मूळ किंमत आपण 100% घेत असतो. आणि वस्तूची विक्री किंमत किती रुपये आहे, वस्तूची विक्री किंमत आहे 34 रुपये. 34 रुपये वस्तूची विक्री किंमत आहे. तर आपल्याला काय करायचं, वस्तूची मूळ किंमत काढायची आहे. आपल्याला वस्तूची काय करायची, मूळ किंमत काढायची. ती काय येणार आहे, x येणार आहे. वस्तूची मूळ किंमत काय येणार आहे, x येणार आहे. ओके, आपण गणित मांडून घेतलं. सूट 22% आहेत, 1 मिनिट, 15% आहे. सूट 15% आहे. वस्तूची मूळ किंमत 100% आहे. वस्तूची विक्री किंमत 34 रुपये आहे. वस्तूची मूळ किंमत रुपयामध्ये x आहे. वस्तूची मूळ किंमत रुपयामध्ये काय आली, x आली. सर्वात पहिल्यांदा मी काय करतो, वस्तूवर सर्वात पहिल्यांदा मी काय करतो, वस्तूवर विक्री किंमत टक्केवारीत काढून घेतो. सर्वात प्रथम पहिली स्टेप, विक्री किंमत टक्केवारीत काढून घेणे. विक्री किंमत, जर असं नाही केलं तर तू दुसरी पद्धत वापरू शकतो. विक्री किंमत टक्केवारीत काढून घेणे. विक्री किंमत काढण्यासाठी 100 वजा 15 केले, किती आली, 85% आली. 100 वजा 15 केले, किती आली, 85% आली. वस्तूची विक्री किंमत टक्केवारीत 85 आली. चला मग आता इथं आपण घेतली किंमत, इथं आपण घेतली किंमत, इथं आपण घेतली टक्केवारी. किंमत घेतली, टक्केवारी घेतली. पहिल्यांदा घेतली मी विक्री किंमत.
पहिल्यांदा काय घेतली रे माझ्या वागाव विक्री किंमत विक्री किंमत किती आहे 34 रुपये आहे, टक्केवारी किती आहे रे 85% आहे। तर वस्तूची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत आपल्याला पाहिजे आहे, मूळ किंमत पाहिजे आहे म्हणून 100 घेतली, टक्केवारी किती रे 100 आहे। तिरका गुणाकार केला रे माझ्या वागाव 34 गुणाकारात 100 भागाकारात 85, 34 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये काय केलं रे माझ्या वागाव 85 केलेलं आहे। 34 गुणाकारात 100 भागाकारात 85, चला 5 ने भाग द्या, 5 एके 5 3 उरले, 5 7 35 झाली। ओके 5 दून 10 वरचा 0 20 आली, म्हणजे पुढची स्टेप आली आपली 34 गुणाकारामध्ये 20 भागाकारामध्ये 17, 17 ने 34 ला भाग दिला, 17 एके 17 17 दून 34, 2 गुणाकारामध्ये 20 बरोबर आपलं उत्तर आलं रे माझ्या वागाव 40 रुपये। आपलं उत्तर किती आलं रे माझ्या वागाव 40 रुपये, ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 2 40 रुपयाचं योग्य उत्तर आलेलं आहे। ओके सर्वांचं बरोबर आलं असेल मला 100% खात्री आहे, चुकलं तर घाबरायचं काम नाही। ओके चुकाल तर शिकाल, ओके त्यामुळे बाबा लोड घ्यायचं काम नाही, सगळ्याचं उत्तर आलं 40%। चला एकदा भराभरा लाईक आणून टाका, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, पोट्याला म्हणाव लेक्चर सुरू झालंय चाल म्हणाव बाबा। ओके क्या बात रे माझ्या वाघावानी वाघिणी। ओके हा पॉइंट इथे क्लिअर झाला। आता सर दुसरी पद्धत सांगा या गणिताला, या गणिताला तुम्ही करू शकता काय 15% ही काय तुझी सूट आहे, मग काय करायचं तुला सूट 15% आहे, विक्री किंमत 34 रुपये आहे, डायरेक्ट तो सूत्र तयार केलं, काय सूत्र तयार केलं 34 विक्री किंमत गुणाकारात 100 भागाकारात सूट किंमत टक्केवारीत। ओके म्हणजे हे सूत्र तो हा तयार होईल, पण एवढं डोक्यात ठेवण्यापेक्षा बाबा तुला डायरेक्ट हे करणं काळाची गरज आहे। ही पद्धत जर तू वापरली तर एकदम सुटसुटीत सरळ आणि साधी पद्धत आहे। ओके क्वेश्चन पुढला, शेकडा 6 दराने 2000 रुपयाच्या विक्रीवर किती रुपये सूट मिळाली, शेकडा 6 दराने 2000 रुपयाच्या विक्रीवर किती टक्के सूट मिळाली। शेकडा 6 दराने आपली 2000 रुपयाचा माल मी काय केला विकलेला आहे, 2000 रुपयाचा माल विकला, पण 2000 रुपयाच्या मालावर 6% मी काय केलेले आहेत सूट दिलेले आहेत, तर एकूण किती रुपये सूट मिळाली असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। ओके घाबरायचं काम नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे, चला स्पीड मध्ये कोण सोडवतो बघूयात, एकदम सरळ साधा आणि सोपा क्वेश्चन आहे। ओके क्या बात रे माझ्या वागावर द्या लक्ष। सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं रे गणित मांडून घेतलं, शेकडा सूट घेतली, शेकडा सूट किती घेतली रे माझ्या वागाव, शेकडा सूट घेतली पराव 6%, शेकडा सूट घेतली 6%, त्यानंतर आपण वस्तूची विक्री किंमत घेतली 2000 रुपये, विक्री किंमत किती घेतली रे माझ्या वागाव 2000 रुपये, याला आपण वस्तूची मूळ किंमत सुद्धा म्हणू शकतो, बरोबर का नाही, वस्तूची मूळ किंमत सुद्धा म्हणू शकतो, कारण विकलेला माल 2000 रुपयाला थोडी ना विकला, बरोबर नाही, सूट दिली, मग याला आपण काय म्हणू वस्तूची मूळ किंमत सुद्धा म्हणू शकतो, वस्तूची याला काय म्हणू शकतो आपण मूळ किंमत म्हणून सुद्धा ओळखू शकतो। आता बरोबर गोष्ट लक्षात ठेवा, 6% शेकडा सूट आहे, 2000 रुपये वस्तूची मूळ किंमत आहे। ओके आता काय केलंय 2000 रुपयावरती 6% सूट दिलेली आहे, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विक्री केली तर सूट किती मिळाली असं आपल्याला ओळखायचं आहे। फक्त आपल्याला काय करायचं, आता वस्तूची मूळ किंमत किती मानत असतो आपण, वस्तूची मूळ किंमत आपण 100% मानत असतो, तर सूट किती आहेत आपल्याला इकडं 6% आहे, सूट आपल्याला काय पाहिजे टक्केवारी रुपयामध्ये पाहिजे आहे। ओके वस्तूची आपण काय घेऊ मूळ किंमत घेऊ, आणि वस्तूची आपण काय घेऊ सूट घेऊयात। ओके वस्तूची मूळ किंमत 2000 रुपये आहे, तिच्यावर 100% आपण तिला मानलं, 2000 रुपये 100% मानलं, सूट किमतीत पाहिजे म्हणून 100 घेतली, टक्केवारीमध्ये सूट किती आली आहे 6% आलेली आहे। ओके तिरका गुणाकार आपल्याला करायचा आहे, 2000 गुणाकारामध्ये 6, 2000 गुणाकारामध्ये 6 भागाकारात किती आले 100, शून्याला शून्य काय झाले रे माझ्या वागाव कट झाले, 20 गुणाकारात 6, 6 दुने 12 वरचा 1 0 120 रुपये आपलं उत्तर आलं। 120 रुपये आपण काय दिले रे माझ्या वागाव सूट दिलेली आहे, 120 रुपये आपण काय दिली सूट दिलेली आहे। चला सर्वायला गणित समजलं असेल, कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घ्या, म्हणजे पुढलं गणित आपल्याला सोडवायला काय होईल सोपं जाईल। चला इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं, यस या नो एकदा मला भराभरा सांगा कमेंट बॉक्स मध्ये। व्हिडिओ कशा पद्धतीने आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडता की नाही आवडत
हेही मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा स्पीड मध्ये. ओके, 120 रुपयाचं काय झालेलं योग्य उत्तर आलेलं आहे. बेसिक पासून जर कुणाला मॅथ शिकायचं असेल तर बेसिक पासून आपण मॅथची म्हणजे गणित बुद्धिमत्तेची एक बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचचा कालावधी 1 वर्षाचा आहे. सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ती बॅच सुरू केलेली आहे. ओके, ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. 399 रुपयावरती 20% डिस्काउंट सुरू आहे. 1 वर्षाची बॅच आहे. ओके, काही अडचण असेल तरी तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकते. पुढे 4500 रुपयांचे इंजिन सूट मिळाल्याने 4275 रुपयाला मिळाले. 4500 रुपयाचे एक इंजिन आहे. या 4500 रुपयाच्या इंजिन वरती 4000 सूट दिली म्हणजे काहीतरी टक्के सूट दिली आणि ते इंजिन 4275 रुपयाला मिळाले म्हणजे विकले किंवा विक्रेत्याने घेतले तर शेकडा किती सूट मिळाली. विक्रेत्याने काय केलं, दुसऱ्याला दिलं, खरेदी करणाऱ्याने घेतलं तर शेकडा किती सूट मिळाली. 4500 रुपयाचे इंजिन सूट मिळाल्याने 4275 रुपयास मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली. चला स्पीड मध्ये उत्तर काढा. ओके, घाबरायचं काम नाही, लक्ष द्या, एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडू. 4500 रुपयांचे इंजिन आहे, सूट मिळाल्याने 4275 रुपयास काय मिळाली. ओके, इंजिनची मूळ किंमत किती आली बरोबर. इंजिनची मूळ किंमत आली आहे 4500 रुपये. सूट मिळाली आणि मग विक्री झाली 4275. विक्री किंमत किती आली 4275. विक्री किंमत किती आली 4275. तर आपल्याला काय करायचंय, सूट टक्केवारीमध्ये काढायची आहे. सूट कशी काढायची आहे, सूट शेकडा x% येणार आहे. सूट काय x% आपण तिथे मानलेले आहेत, शेकड्यामध्ये आपल्याला पाहिजे. आता आपण काय करणार, 4500 रुपयाच्या इंजिन वरती सर्वात पहिल्यांदा 4275 वजा करून किंमत बाजूला काढणार आहे. ओके, कशा पद्धतीने द्या. आता 4500 रुपयाची काय माझ्याकडे वस्तू आहे, 4500 रुपयाची माझ्याकडे वस्तू आहे, वजा ती मी 4275 रुपयाला विकली तर मला किती रुपये सूट मिळाली ते भेटतं. इथं आता 0 आहे, 0तून 5 जात नाही, इकून उसने घेता येत नाही, इकून उसने घेतले. याच्या का 4 राहिले, याच्या का 9 राहिले, याच्या का 10 झाली. 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, 4तून 2 गेले 2, 0. मला 225 रुपये काय भेटलेले माझ्या वागावर सूट किंमत भेटलेली आहे. सूट किंमत 225 रुपये भेटलेली आहे. वस्तूची मूळ किंमत आपण नेहमी किती मानत असतो 100%. मग मी काय केलं, या बाजूला किंमत घेतली, या बाजूला मी काय केलं टक्केवारी घेतली. या बाजूला किंमत घेतली, या बाजूला टक्केवारी घेतली. वस्तूची मूळ किंमत लिहिली मी, त्यानंतर वस्तूची सूट किंमत लिहायची आहे मला. वस्तूची मूळ किंमत किती आहे 4500 रुपये. मूळ किंमत आपण किती टक्के मानत असतो 100% मानत असतो. मूळ किंमत आपण 100% मानत असतो. वस्तूची सूट मला काय करायचे, किमतीत माहिती आहे, किमतीत किती आहे 225 रुपये, पण मला टक्केवारीत माहित नाही म्हणून टक्केवारी काय आली x आलेली आहे. ओके, सूट 225 रुपये किमतीत आहे, टक्केवारीत काय घेतली x घेतली. तिरका गुणाकार केला 225, गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये काय आले माझ्या वागाव 45, डबल 0, भागाकारात 4500. ओके, मी काय केलं रे माझ्या वागाव 0ला 0 कट केले, 0ला 0 कट केले. आता मला भाग द्यायचा आहे, बघूयात. मग मी 15 ने भाग देण्याचा प्रयत्न करणार आहे. 225 ला 15 ने भाग जातो बघा, 15 एके 15, किती शिल्लक राहिले 22 मधून 15 गेले, किती शिल्लक राहिले 7 शिल्लक राहिले. 15 5 किती झाले 75, म्हणजे 100% 15 ने भाग जातो. 15 एके 15, 15 दून 30, 15 त्रिक 45, किंवा आपण याला मांडून घेऊयात म्हणजे सुटसुटीत होईल. काय होईल, सुटसुटीत होईल. 225 भागाकारामध्ये 45 ही आपली बाकी ते राहिलेली आहे. 225 भागाकारात 45, 15 एके 15, 15 दून 30, 15 त्रिक 45, 15 एके 15, 22 मधून 15 गेले 7 शिल्लक राहिले. 15 5 75 झाले. 15 भागाकारामध्ये 3 राहिले, 3 5 15 झालं. 5% सूट मिळाली. किती सूट मिळाली माझ्या वागाव 5% सूट मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. काय, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. चला, ज्यांना समजलं नसेल त्यांनी परत व्हिडिओ प्ले करा. ओके, म्हणजे परत हे बघा कशा पद्धतीने सोडवलं. पण मला 100% खात्री आहे आडाण्यातल्या आडाण्या पोराला हे समजणार म्हणजे समजणार, कारण एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे.
चला पुढील क्वेश्चन बघूयात. काय दुकानदार एक दुकानदार वस्तूची छापील किमतीवर 10% सूट देतो तरी त्याला 8% नफा होतो, तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितो? गणित आधी समजून घ्या. गणितामध्ये काय सांगितलंय बघा. समजा मी एक दुकानदार आहे. मी दुकानदार असताना मी काय केलं, माझी एक वस्तू मला विकायची आहे. समजा पेन मला विकायचं आहे. या पेनावरती मी 10% सूट दिली. 10% सूट देऊनही मला 8% नफा झालेला आहे. तर मग मी काय केलं होतं, 10% जी सूट दिली होती छापील किमतीवर, ती छापील किमतीवरची सूट जी दिली त्याच्या सूट द्यायच्या आधी मी छापील किंमत वाढवून लिहिलेली होती. काय केली ती? छापील किंमत मी वाढवून लिहिलेली होती. 10% मी सूट द्यायच्या आधीच छापील किंमत मी काय केली ती वाढवून लिहिलेली होती. मग छापील किंमत मी किती टक्के जास्त लिहिली होती हे आपल्याला इथे काढायचं आहे. ओके, गणित समजलं. 10% सूट देऊनही मला नफा होत असेल तर मी छापील किंमत 100% काय करायला असणार आहे, वाढवलेली असणार आहे. मग छापील किंमत जी पूर्वीची होती, जी जुनी होती, ती मी त्यात किती टक्क्याने वाढ केली आहे हे आपल्याला पाहिजे आहे. ओके, द्या लक्ष. तर परवा आता सर्वात महत्वाची गोष्ट, यासाठी आपल्याला काय करायचंय, एक सूत्र पाठ करायचं आहे. काय सूत्र आहे लक्षात घ्या. आपल्याला काय पाहिजे, वस्तूची छापील किंमत पाहिजे. वस्तूची छापील किंमत, वस्तूची छापील किंमत गुणाकारामध्ये 100 अधिक नफा. वस्तूची छापील किंमत गुणाकारात 100 अधिक नफा, भागाकारामध्ये 100 वजा सूट. भागाकारात काय केलं, 100 वजा सूट केली. ओके, हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. छापील किंमत गुणाकारामध्ये 100 अधिक नफा, भागाकारात 100 वजा सूट. आता मला सांगा माझ्या वागाव, छापील किंमत आपण नेहमी किती टक्के मानत असतो? छापील किंमत आपण 100% मानत असतो. मग मी काय करतो, छापील किंमत 100% घेतो, गुणाकारात 100%, 100 जशाला तशी घेतले, अधिक नफा किती रे माझ्या वागाव, 8% नफा आहेत, अधिक 8% केले. भागाकारामध्ये 100 वजा सूट किती रे माझ्या वागाव, 10% आहे, म्हणून वजाला 10% घेतलं. पुढलं आपलं समीकरण तयार झालं. पुढची स्टेप 100 गुणाकारात 108, भागाकारात किती 90. ही आपली पुढची स्टेप तयार झाली सर्वांची. 100 गुणाकारात 108, भागाकारात 90. ओके, आता आपण काय करणार, शून्याला शून्य आपण कट करून बघणार. ओके, शून्याला शून्य काय झाले, कट झाल्यानंतर आपल्याला 100% भाग देता येणार. ओके, बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे पुढची आपली स्टेप तयार झाली. 10 गुणाकारात 9 किती, 108, भागाकारात 9. 108 ला 100% 9 ने भाग जातो, द्या भाग. 9 एके 9, 9 एके 9, एक शिल्लक राहिला, 9 दूना 18. 10 गुणाकारामध्ये 12, 10 गुणाकारात 12 किती झाले, 120%. 100%च्या वस्तूची किंमत किती झाली, 120% झालेली आहे. जर माझी वस्तू 100% होती तर मी ती किती केली आहे, 120% केलेली आहे. म्हणजे किती टक्क्याने वाढ केली आहे, 120 मधून 100% गेली. 120 मधून 100% गेले, 20% वाढ केली होती. मूळ छापील किमतीत मी किती वाढ केली ती, 20% वाढ केली ती. त्यानंतर मी 10% सूट दिली आणि मग मला 8% नफा झाला. ओके ओके, समझ में आया? यस यानो. एखाद्याने काय केलं असेल माहिती का, 8% नफा अधिक 10% सूट अधिक 100% पूर्वीचे 8, 10, 100, 118 झाले. 100 मधून काय केले, 118 वजा केले, 18% उत्तर आलं. परवा असं अजिबात चालत नाही. ओके, यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेपच करावं लागतं. बऱ्याच मुलांचं याचं उत्तर 18% आलं असेल. ओके, बऱ्याच मुलांचं, पण नाही पुराव, 18% याचं अजिबात उत्तर येत नाही. उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3, 20%. चला पुढे. ओके, एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे. दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयांना विकले, तर तिला शेकडा किती सूट मिळाली? तर तिला शेकडा किती सूट मिळाली? एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे. दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयांना विकले, तर अस्मिताला त्या पुस्तकात किती सूट मिळालेली आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारला. 100% सर्व मुलं हे प्रश्न सोडवतील, कारण या टाईपचा क्वेश्चन आपला आधी झालेला आहे. द्या लक्ष. काय केलं तुम्ही, एका पुस्तकाची छापील किंमत 180 आहे. सर्वात पहिल्यांदा छापील किंमत लिहून घेतली. पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे. नंतर पुस्तकाची विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत किती आहे पुराव, 153 रुपये आहे. ओके, 180 मधून 153 गेले, इथं राहिले 7, इथं झाले 10, 10तून 3 गेले, किती शिल्लक राहिले,
7, 7तून 5 गेले, 2 शिल्लक राहिले 0. ओके, म्हणजे आपल्याला 27 रुपये काय आली आहे, सूट आलेली आहे. 27 रुपये सूट आलेली आहे. तर शेकडा किती सूट दिली, वस्तूची छापील किंमत किती आहे, या बाजूला किंमत लिहिली, या बाजूला टक्केवारी लिहिली. वस्तूची छापील किंमत 180 रुपये आहे, छापील किंमत 180 रुपये आहे. 180 बरोबर 100%. तर वस्तूची सूट किंमत किती आहे, 27 रुपये आहे. 27 रुपये बरोबर काय घेणार रे, 100% घेणार. तिरका गुणाकार केला, 27 गुणाकारामध्ये 100, भागाकारात काय आलं रे, 180. 27 गुणाकारात 100, भागाकारात किती आलं, 180. चला कोण सोडवतो बघूयात आता. ओके, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दिलेला आहे. चला बघूयात कोण याचं योग्य उत्तर काढतं. ओके, 0ला 0 काय झाला, कट झाला. 0ला 0 कट झाला. द्या लक्ष, काय केलं, 2 9 18, 2 5 10, 9 1 9 9 18, 9 त्रिक 27. 3 गुणाकारात 5 बरोबर उत्तर किती आलं रे माझ्या वागाव, 15%. उत्तर किती आलं, 15%. हाय का सर्वांचं बरोबर आलं, सर्वांचं बरोबर, येस या नो. ओके, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आलेलं आहे 15%. एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलेला आहे, अजिबात लेकरांनो घाई केलेली नाही. मित्रांनो पुढील काय क्वेश्चन आहे बघा. पुढे क्वेश्चन आपल्याला असं दिलाय, एखाद्या वस्तूवर 10% काय दिली, सूट दिली, तरी 20% नफा होतो. तरी 20% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 1200 रुपये असेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल, त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल. मागे आपण एक सूत्र वापरलं होतं बघा, वस्तूची छापील किंमत गुणाकारात 100 अधिक नफा भागाकारात 100 वजा सूट. ओके, तिथे आपल्याला काय काढायची होती, वस्तूची छापील किंमत काढायची होती. मागच्या गणितामध्ये बघा, वस्तूची छापील किंमत किती असेल हे आपल्याला विचारलं होतं. ओके, छापील किंमत कितीने वाढली, छापील किंमत आपल्याला काढायची होती म्हणून आपण सूत्र काय वापरलं, छापील किंमत गुणाकारात 100 अधिक नफा भागाकारात 100 वजा सूट. आता आपल्याला इकडे काय करायचंय बघा, इथे आपल्याला काय करायचंय, खरेदी किंमत काढायची आहे. वस्तूची खरेदी किंमत काढायची म्हणजे आपल्याला छापील किंमत दिली, आपल्याला खरेदी किंमत काढायची म्हणजे आपलं सूत्र काय होणार आहे, उलट होणार आहे. आपलं सूत्र काय होणार, उलट होणार आहे. ओके, म्हणजे छापील किंमत, सूत्र काय लिहिणार बघ मी, छापील किंमत गुणाकारामध्ये वरती 100 वजा सूट घेणार, 100 वजा सूट भागाकारात 100 अधिक नफा, भागाकारात काय करणार, 100 अधिक नफा घेणार. हे कशाचं सूत्र आहे, हे खरेदी किंमतीचं सूत्र आहे. छापील किंमतीचं सूत्र काय होतं, छापील किंमत बरोबर वस्तूची खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100 अधिक नफा भागाकारात 100 वजा सूट. ओके, हे आपण कशासाठी, छापील किंमतीसाठी सूत्र वापरलं होतं. तिकडे उलट सूत्र वापरलं, इकडे उलट सूत्र आपल्याला वापरावं लागेल. ओके, आता आपल्याला वस्तूची छापील किंमत किती दिली पुराव, वस्तूची छापील किंमत 1200 रुपये दिलेली आहे, सूट 10% दिलेली आहे, तर नफा किती दिला, 20% दिलेला आहे. आता आपण सूत्रात 100% किमती टाकू शकतो. टाका चला सूत्रात किमती. वस्तूची छापील किंमत 1200 रुपये गुणाकारामध्ये 100 वजा सूट, 100 वजा सूट 10%, भागाकारात 100 अधिक नफा 20%, 100 अधिक नफा 20%. पहिल्यांदा बेरीज वजाबाकी दोघं करून घेऊ. 1200 गुणाकारात 100 मधून 10 गेले 90, 100 अधिक 10 झाले 120. चला आता सर्वांचं गणित एकदम बरोबर येईल, मला 100% खात्री आहे. ओके, मला वाटतं 880 योग्य उत्तर यायला पाहिजे. बघूयात. ओके, सर्वांचं गणित बरोबर यायला पाहिजे. 100 गुणाकारात 90. ओके, जशाला सॉरी 1200 गुणाकारात 90 भागाकारात किती आले 120. समीकरण जशाला तसं लिहून घेतलं. 0ला 0 काय केले पुरावा, कट केले. ओके, 900 उत्तर आहे का, ओके 900 उत्तर आहे. 12 एक बार 12 एक बार 100 गुणाकारात 9, 100 गुणाकारात 9 बरोबर 900 याचं योग्य उत्तर आलं. ओके, 880 ने 900 याचं योग्य उत्तर आहे. 900 याचं योग्य उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. ओके, सर्वांचं आलं 900 उत्तर, येस या नो. ओके, चला भरा 900 काय आलेलं आहे, सर्वांचं याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, चला पुढे जायचं पुरावा. आता बघूयात पुढला क्वेश्चन काय आहे, कसं सोडवलं लक्षात घेतलं, सूत्र उलट वापरलं लक्षात घेतलं. पुढे 10%, 20% व 25% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. एका वस्तूवरती पहिल्यांदा मी 10% सूट दिली, मला वाटलं ती वस्तू विकल पण तरीही विकली नाही. त्यानंतर मी 20% सूट दिली, मला वाटलं आता तरी वस्तू विकल तरीही विकली नाही. त्यानंतर मी तिसऱ्यांदा 25% सूट दिली त्या वस्तूवर, तेव्हा ती वस्तू माझी विकली गेली. मग त्या वस्तूवर मी 10, 20, 25 सूट दिली, तर एकत्रित मूळ किमतीच्या किती टक्के सूट दिली आपल्याला काढायचं आहे.
पहिल्यांदा 10% सूट दिली म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवर 10% सूट दिली म्हणजे वस्तूची किंमत 90 रुपये झाली. त्या 90 रुपयावरती मी 20% सूट दिली, मग 20% सूट दिली 90 रुपयावरती, 9 दून 18, 72 रुपये किंमत झाली. त्या 72 रुपयावरती सुद्धा मी काय केलं, 25% सूट दिली. मग अशा पद्धतीने माझी वस्तूची किंमत कमी होत गेली आणि मग मला एकत्रित मी एकूण वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली असं आपल्याला इथे पाहिजे असतं. ओके, काही घाबरायचं काम नाही, कोणतंही सूत्र वापरायची गरज नसते. ओके, सरळ साध्या पद्धतीने आपण सोडूयात. पहिल्यांदा काय करायचं, 100 घ्यायचे, गुणाकारामध्ये 100 वजा प्रथम सूट घ्यायची. प्रथम सूट हे सूत्र लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, डायरेक्ट केलं तरी चालेल. ओके, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा दुसरी सूट, भागाकारात 100, गुणाकारात परत 100 वजा तिसरी सूट, 100 वजा तिसरी सूट, भागाकारात परत 100. भागाकारात 100 काय घेतोय, कारण 100% काय आपल्याला 10% 20% दिलेला आहे आणि हे 100 काय, ही वस्तूची मूळ किंमत आहे. वस्तूची मूळ किंमत 100% आहे. मग आपण काय केलं, 100% वस्तूची मूळ किंमत गुणाकारात 100 वजा प्रथम सूट 10, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा दुसरी सूट 20%, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा तिसरी सूट 25, भागाकारात 100. या पद्धतीने आपण सूत्रात किमती टाकून घेतल्या. 100 जशाला तसे ठेवले, गुणाकारात वरच्या अंशांची वजाबाकी करून घेतली. 90 भागाकारात 100 आले, गुणाकारात 100 किती 80 भागाकारात 100 आले, गुणाकारात 75 भागाकारात 100 आले. या पद्धतीने आता आपण काय करूया, शून्याला शून्य कट करूयात. हे शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. ओके, आपली बाकी काय राहिली, 9 गुणाकारामध्ये 8, गुणाकारात 75, भागाकारात 100. ओके, 75 आणि 100 यांचा आपल्याला काय करायचा, भाग देऊन घ्यायचा. 25 चोक 100, 25 त्रिक 75. ओके, 4 एके 4, 4 दून 8, म्हणजे आपलं पुढचं समीकरण तयार झालं. 9 गुणाकारात 2, गुणाकारात 6, 9 गुणाकारात 2, गुणाकारात 6, 6 दून आपण काय म्हणतो 3, सॉरी 9 गुणाकारात 2, गुणाकारात 3. ओके, 9 दून 18, 18 त्रिकी झाले 54. 54% काय झाली वस्तूची आता मूळ किंमत झाली. आपल्याला सूट काढायचे, 54 मधून 100% वजा करायचे. 54 मधून 100% गेले, खाली किती राहिले, 46%. तर वस्तूवर क्रमागत 46% सूट देण्यात आली. क्रमागत किती टक्के सूट देण्यात आली, 46%. वस्तूवर क्रमागत 46% सूट देण्यात आलेली आहे. ओके, काही केलेलं नाही, फक्त छाटून घेतलं. ओके, 100 गुणाकारात 100 वजा 10, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा 20, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा 25, भागाकारात 100. ओके, मांडून घेतलं, त्यांना भाग दिला, बाकी काही केलेलं नाहीये. माझं फक्त एक काळजी घ्यायची, पोरं काय करतात, इथं आले की 54% उत्तर देऊन टाकतात. परवा हे 54 आपलं उत्तर नसते, 54 आपल्याला 100 मधून वजा करायचं असतं, तेव्हा आपलं फायनल उत्तर आपल्या हातापाशी पडतं. ओके, डायरेक्ट जर आपण 54 उत्तर दिलं तर आपलं गणित तेवढं सोडूनही अख्खी मेहनत आपली काय होती, पाण्यात जाती. त्यामुळे लेकरांनो इथे काय करायचे, आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, पुढे एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिल्यास ती वस्तू 990 रुपयाला विकते, तर त्या वस्तूची छापील किंमत किती. एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिली आणि ती वस्तू जर जेव्हा मी विकतो तेव्हा ती 990 रुपयाला विकतो, तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे. म्हणजे माझी 990 रुपये ही वस्तूची विक्री किंमत आहे. वस्तूची छापील किंमत माझी 100% असते आणि सूट माझ्याकडे 10% आहे आणि ऑप्शन माझ्याकडे आहेत. तर मी याचं योग्य पद्धतीने उत्तर कसं काढेल ते तुम्हाला मी सांगेल, पण त्याआधी सर्वांनी आता प्रयत्न करा, सर्वांचे गणित बरोबर येणं काय गरजेचंच आहे. ओके, चला द्या लक्ष, अजिबात परवा घाबरायचं काम नाही. ओके, सर्वात पहिल्यांदा मी काय करणार बघा, लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा मी मांडून घेणार. मांडून घेतलं, वस्तूची छापील किमतीवर सूट किती आहे, 10% आहे. वस्तूच्या छापील किमतीवर सूट आहे 10%. सूट घेतली 10%. वस्तूची छापील किंमत किती घेणार मी, 100%. छापील किंमत किती घेणार परवा, 100% घेणार आहे. वस्तूची छापील किंमत 100% घेणार आहे आणि वस्तूची विक्री किंमत किती घेणार मी, वस्तूची विक्री किंमत घेणार मी 990 रुपये. वस्तूची विक्री किंमत मी 990 रुपये घेणार. पहिली माझी स्टेप काय असणार आहे, वस्तूची विक्री किंमत काय करा, टक्केवारीत काढून घ्या. विक्री किंमत टक्केवारीत काढून घ्या. विक्री किंमत टक्केवारीत काढून घ्यायची. कशी काढून घ्यायची, टक्केवारीमध्ये. विक्री किंमत टक्केवारीमध्ये कशी काढायची, वस्तूची छापील किंमत 100% वजा सूट 10%. वजा सूट किती आहे, 10%. वस्तूची विक्री किंमत आली 90%. वस्तूची विक्री किंमत आली 90%.
वस्तूची विक्री किंमत किती आली 90% आलेली आहे। आता आपण काय करणार, या बाजूला किंमत लिहिणार आणि या बाजूला टक्केवारी लिहिणार। या बाजूला काय करणार, टक्केवारी लिहिणार। आपल्याला काय पाहिजे, वस्तूची छापील किंमत पाहिजे। आपल्याकडे विक्री किंमत पूर्ण आहे, विक्री किंमत आपल्याकडे पूर्ण आहे। विक्री किंमत कशी आहे पब्याऊ, विक्री किंमत कशी आहे तर बघा 990 रुपयाबरोबर किती येणार आहेत, 90% येणार आहे। 990 रुपये ही माझी विक्री किंमत आहे, टक्केवारी मध्ये 90 आहे। विक्री किंमत 990, टक्केवारी मध्ये 90 आली। मला छापील किंमत पाहिजे आहे। छापील किंमत माझी किमतीमध्ये 100 येणार, टक्केवारी मध्ये 100 येणार। 100% माझी छापील किंमत असते। ओके, मग मी तिरका गुणाकार करणार या पद्धतीने। 990 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 90। भागाकारात काय केले 90, शून्याला शून्य कट झाला, 9 एके 9, 9 एके 9, 9 एके 9। ओके, 11 गुणाकारामध्ये 100, 11 गुणाकारात 100 किती उत्तर आले 1100। 1100 ही माझ्या वस्तूची काय आहे, मूळ किंमत आहे, म्हणजे छापील किंमत आहे। ओके, काही केलेलं नाही, जसे आपण पहिले गणित सोडवले तसंच सोडवलेलं आहे। अजिबात कोणतंही सूत्र वापरलेलं नाही, काही केलं नाही। आपलं एकच सूत्र आहे, तिरका गुणाकार करा, तिरका गुणाकार करा, हेच आपलं सूत्र आहे। अख्खे गणित मी पोराव तिरक्या गुणाकारानुसार शिकवलेले आहेत। रेल्वेवर जवळपास 275 गणित मी तुम्हाला शिकवलेले आहेत। नफा तोटा या चॅप्टरवरती, शेकडा या चॅप्टरवरती जवळपास 17-18 लेक्चर मी तिथे घेतलेले आहे। ओके, तर एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे गणित इथं सोडवलेलं आहे। याचं योग्य उत्तर आलं 1100 रुपये। ओके, सर्वांना समजलं असेल, 100% खात्री आहे। एका वस्तूची किंमत 20% वाढवून 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल। एका वस्तूची किंमत 20% वाढवून जर मी 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल। आता सगळे विद्यार्थी मित्र याचं उत्तर काढतील, कारण एकदम सोपा, सरळ आणि साधा क्वेश्चन आहे। कसं सोडवायचं द्या लक्ष, नसन समज टेन्शन घ्यायचं काम नाही। सूत्र पाहिजे असेल तर सूत्र सुद्धा देतो। सूत्र काय घ्यायचं, वस्तूची मूळ किंमत, मूळ किंमत टक्केवारीमध्ये, मूळ किंमत टक्केवारीमध्ये गुणाकारामध्ये वस्तूची आपले काय 100 अधिक काय रे, एका वस्तूची किंमत वाढ, 100 अधिक वाढ, भागाकारामध्ये 100, गुणाकारात 100 वजा सूट, 100 वजा सूट, भागाकारामध्ये 100, 100 वजा सूट, भागाकारामध्ये 100। मूळ किंमत जशा काय केली आपण 100% घेतली, मूळ किंमत 100% घेतो आपण। 100 अधिक वाढ, 100 अधिक वाढ किती आहे 20% आहे, भागाकारात 100, गुणाकारात 100 वजा सूट, सूट किती आहे 5%, भागाकारात किती आहे 100 आहे। ओके, आता आपण काय केलंय, समीकरण जशाला तसं मांडून घेतलं होतं। 100 अधिक 20 केले 120, भागाकारात 100 टाकले, गुणाकारात 100 वजा 5 केले 95, भागाकारात 100 टाकले। ओके, या शून्य गेला, हाही 100 गेला, हे 100 हे 100 कट झाला, हा शून्य गेला, हाही शून्य गेला, 5 एके 5, 5 2 10, 19 5 95। ओके, पुढलं आपलं तयार झालं समीकरण। 12 गुणाकारात 19, भागाकारात 2, बे एक बे, बे सखी 12, 6 गुणाकारात 19। आता तो हे वाद्य झाले रताळ्या, मी तुला बोंबलू सांगितलं होतं बाब्या, पाढे पाठ करणं तुला काळाची गरज आहे। जर तू पाढे पाठ केले तर धतुरा तुला जमन, नाही तर रताळ्या तुला काही जमणार नाही। ओके, चला 19 किती झाले 114 वजा किती झाले 100, 114 वजा 100 किती टक्के आली 14%। तर शेकडा नफा किती झाला 14%। ओके, शेकडा नफा किती झाला 14%। 19 की 114, 114 वजा 100 बरोबर किती आले 14%। ओके, सर्वांना समजलं असेल, 100% खात्री आहे। चला पुढला क्वेश्चन आपल्याला सोडवायचे। ओके, अजून भरपूर क्वेश्चन आपल्याकडे बाकी आहेत। ओके, चला तर पुढला क्वेश्चन आपला काय आहे बघूयात। एका वस्तूची शोरूम किंमत 2000 रुपये आहे, त्या वस्तूवर अनुक्रमे 20% व 10% सूट दिली तर त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती होईल। एका वस्तूची शोरूम किंमत म्हणजे मूळ किंमत, एका वस्तूची मूळ किंमत ही 2000 रुपये आहे, त्या वस्तूवर अनुक्रमे 20% व 10% सूट दिली तर त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती होईल। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो क्वेश्चन अवघड नाही, अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही। एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण या गणिताला सोडवू शकतो। द्या लक्ष, वस्तूची शोरूम किंमत 2000 रुपये आहे, म्हणजे ती आली वस्तूची मूळ किंमत। वस्तूची मूळ किंमत गुणाकारात 100 वजा प्रथम सूट,
भागाकारात 100 गुणाकारात 100 वजा दुसरी सूट, 100 वजा दुसरी सूट भागाकारात काय आले 100. हे आपण सूत्र इथे तयार करून घेतलं आपल्या मनानं. ओके 100 ही वस्तूची मूळ किंमत आहे. 100% म्हणजे किती ती 2000 रुपये आहे. आता वस्तूची मूळ किंमत आपण 2000 रुपये सुद्धा घेऊ शकतो कारण ती घ्यावाच लागेल. 2000 गुणाकारात 100 वजा सूट 100 वजा 20 भागाकारामध्ये 100. ओके 2000. त्यानंतरला पुढे गुणाकारात 100 वजा सूट म्हणजे 100 वजा 10 भागाकारात परत 100 आले. ओके 2000 पुरावा जशाला तशी आली. 2000 काय झाले जशाला तसे आले. 2000 गुणाकारात 100 वजा 20 80 भागाकारात 100 गुणाकारात 100 वजा 10 90 भागाकारात 100. ओके समीकरण तयार झालं. शून्याला शून्य काय झाले कट झाली. शून्याला शून्य कट झाले. 20 गुणाकारात 8 गुणाकारात 9 9 8 एकी झाले 72. 20 गुणाकारात 72 आले. 1 शून्य मांडून दिला. 2 2 4 2 7 14 1440 आपल्याला योग्य उत्तर भेटलं. ऑप्शन क्रमांक 2. ओके तर त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती झाली 1440 रुपये. कस सोडवलं घ्या समजून एका नजरे खालून घालून घ्या. 1440 रुपयाचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके सर्वांना इथपर्यंत समजलं असेल 100% मला खात्री आहे. चला बघूयात पुढील क्वेश्चन काय आहे. पुढे आपल्याला क्वेश्चन दिला एका दूरदर्शन संचाची छापील किंमत 12,000 रुपये आहे. या किमतीवर 15%, 10% व 5% क्रमागत सूट दिल्यास क्रमागत सूट दिल्या तर खरेदीवर तो संच किती रुपयास मिळेल खरेदीदाराला. बघ आता एक दूरदर्शन संचाची छापील किंमत एका दूरदर्शन संचाची छापील किंमत 12,000 रुपये आहे. त्यावरती क्रमागत 3 सूट दिलेली आहेत. पहिली सूट 15% आली, नंतर 10% आली, नंतर 5% आली. तर खरेदीदाराला तो संच किती रुपयाला खरेदी करता येईल असा क्वेश्चन आहे. घाबरायचं काम नाही. दे लक्ष. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात वस्तूची छापील किंमत किती आहे 12,000. छापील किंमत 12,000 गुणाकारात 100 वजा पहिली सूट 15 100 मधून 15 गेले 85 भागाकारात 100 गुणाकारात 100 वजा 10 90 भागाकारात 100 गुणाकारात 100 वजा 5 95 भागाकारात 100. ओके मांडून घेतलं. भाग दिला 2 5 10 0. इकडे किती आले 19 5 95 20 18 5 90. इथं किती आलेत 20 17 5 85. ओके चला 1 0 2 0 3 0 गेले 3 0 कट झाले. 2 1 2 2 सकी 12 2 1 2 2 त्रिक 6 2 1 2 2 9 18 म्हणजे आपलं पुढलं समीकरण तयार झालं. 3 गुणाकारामध्ये 17 गुणाकारात 9 गुणाकारात 19 3 गुणाकारात 17 गुणाकारात 9 गुणाकारात 19 17 त्रिक किती झाले 51 गुणाकारात 19 नमकी झाले 161 51 गुणाकारामध्ये 71 19 नमकी झाले 171. ओके 19 नम 171 51 गुणाकारात 171 आपली काय झाली पुढची स्टेप तयार झाली. 171 गुणाकारात 51 आले 1 7 1 0 5 1 5 7 5 35 चल 3 गेले 5 1 5 1 8 बेरीज केली 0 7 5 12 चल 1 गेला 7 8 8,720 रुपये सॉरी 21 रुपये एक एक आला ना 8,721 रुपये याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 8,721 रुपये. ओके काही केलेलं नाही फक्त मांडून घेतलं आणि काय केलंय छाटलेलं आहे. पुढे एका वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली तर त्या वस्तूची किंमत किती होईल. एका वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली तर त्या वस्तूची किंमत किती होईल. चला स्पीड मध्ये उत्तर द्या. वस्तूची मूळ किंमत 5,000 रुपये आहे 12% सूट दिली म्हणजे तिरका गुणाकार केला 5000 गुणाकारात 12 भागाकारात 100 5000 गुणाकारात 12 डायरेक्ट मांडायची गरज आहे का. बरं घ्या एका वस्तूची किंमत किती आहे किंमत मूळ किंमत 5000 आहे 5000 बरोबर 100% मानली. आपल्याला सूट किंमत पाहिजे. सूट काय केलंय वस्तूची विक्री किंमत पाहिजे व विक्री किंमत पाहिजे पण त्याआधी आपल्याला सूट काढून घ्यावं लागेल. सूट x बरोबर 12% आहे तिरका गुणाकार केला 5000 गुणाकारात 12 भागाकारात 100 शून्याला शून्य कट झाले 12 5 60 वरचा शून्य 12 600 रुपये 600 रुपये काय झाली वस्तूची सूट झाली. ओके 12,000 किती 5,000 रुपये वस्तूवर 600 रुपये सूट दिली म्हणजे 5,000 मधून 600 गेल्यावर 4,400 रुपये शिल्लक राहते. किती शिल्लक राहिले 4,400 रुपये याचे योग्य उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. समझ में आया यस या नो.
आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, एका दुकानदार 32 रुपये छापील किंमत असणाऱ्या वस्तूवर शेकडा 20% सूट सोसून विकतो तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? एक दुकानदार आहे, 32 रुपये छापील किंमत त्याच्या वस्तूची आहे, त्यावर तो 20% सूट देतो तर त्याची वस्तूची विक्री किंमत किती आहे? 32 रुपये छापील किंमत, या छापील किंमत आपण 100% मानतो, 20% सूट दिली म्हणजे 100 मधून 20 गेले 80 राहिले, एक साला तिरका गुणाकार, 32 गुणाकारामध्ये 80 भागाकारात किती आले बरोबर 100, शून्याला शून्य कट झाला, 2 पंच 10, 2 चौक 8, ओके 32 गुणाकारामध्ये 4 भागाकारात आले 5, ओके 2 चौक 8, 4 त्रिक 12, 128 भागाकारात 5, 5 1 5, 5 2 10, किती उरले 2 उरले, 5 5 25, शून्य किती उरला 3 उरलं, 5 सके 30, 25.6 रुपये, 25.6 रुपये ऑप्शन क्रमांक 1 सोपा क्वेश्चन होता. ओके चला क्वेश्चन पुढचे, याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली तुम्हाला दिलेले आहेत, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. एका दुकानदाराने 8% सूट दिल्या, 450 रुपयांना माल रुपयात मिळेल. एका दुकानदाराने 8% सूट दिली तर 450 रुपयाचा माल किती रुपयाला मिळेल? 8% सूट दिल्यानंतर 450 रुपयाचा माल किती रुपयाला मिळेल? ओके म्हणजे मालाची मूळ किंमत किती आहे? 450 आहे. मालाची मूळ किंमत आपण किती घेऊ पर आहोत? 450 रुपये घेतलेले आहे. ओके सूट किती घेतली? 8% घेतलेली आहे. ओके मग काय केलं? किंमत घेतली, टक्केवारी घेतली, किंमत घेतली, टक्केवारी घेतली. ओके मूळ किंमत घेतली 450, किती टक्के मानली? 100% मानली. ओके सूट आपल्याला काय करायचंय? ती माल किती रुपयाला मिळेल असं काढायचंय. पहिल्यांदा आपण सूट किंमत काढू. सूट किंमत x बरोबर 8%. ओके तिरका गुणाकार केला, 450 गुणाकारात 8 भागाकारामध्ये 100. ओके शून्याला शून्य कट झाला, 2 चौक 8, 2 पंच 10, 5 1 5, 5 9 45, 9 1 8 9 3 27, 9 चौक 36 रुपये. 36 रुपये सूट आहे. जर आपण किती 450 रुपयाच्या मालावर 36 रुपये सूट दिली, 450 रुपयाच्या मालावर 36 रुपये सूट दिली तर विक्री किंमत किती? इथं राहिले 4 10 झाले, 10 तून 6 गेले, 4 1 4, 414 रुपये ऑप्शन क्रमांक 3. समझ में आया? यस यानो. सर्वात पहिल्यांदा काय केलं आपण? सूट रुपयामध्ये काढून घेतली, सूट 36 रुपये आली आणि मग एकूण रक्कम किती आहे? 450. एकूण रकमेमधून सूट वजा केली, उत्तर भेटलं 414. पुढे, एका खेळण्याच्या दुकानात प्रत्येक वस्तूची किंमत शेकडा 20% कमी केली आहे, तर पूर्वी ज्या खेळण्यासाठी 25 रुपये लागत असे त्या खेळण्याला आता किती रुपये लागेल? एका खेळण्याचं दुकान आहे, खेळण्याच्या दुकानामध्ये 20% किंमत कमी केलेली आहे. 20% किंमत कमी केलेली आहे. पूर्वी 20% आता किंमत कमी केलेली आहे. पूर्वी काय व्हायचं? पूर्वी काय व्हायचं यासाठी ओके पूर्वी काय व्हायचं यासाठी 25 रुपये द्यावं लागायचे, आता किती रुपये द्यावं लागेल? पूर्वी 25 रुपये द्यावं लागायचे, आता किती रुपये द्यावं लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला स्पीड मध्ये याचं उत्तर काढा. याचं स्पीड मध्ये उत्तर काढा. चला कोण योग्य पद्धतीने काढतं बघूया. ओके चला काय केलं? 20% कमी केली, 20% कमी केली, 20% कमी केली. आधी किती होती? 25 रुपये होती, म्हणजे 100 बरोबर किती आले? 25 रुपये आले. तर 20% कमी केली म्हणजे 80 बरोबर x आलं. 80 गुणाकारात 25 भागाकारामध्ये 100. 25 1 25, 25 चौक 100, 80 भागाकारात 4 बरोबर 20%. किती सॉरी 20 रुपये. 80 भागाकारात 4 बरोबर किती आले? 20 रुपये. सोपं होतं, तिरका गुणाकार केला. ही गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण सिलेबस कंप्लीट होत आलेला आहे. 5% सिलेबस राहिलाय, फक्त 95% सिलेबस कव्हर केलेला आहे. 200 पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटणार आहे. ओके आणि एक गोष्ट अशी आहे की ह्या बॅच वरती 399 रुपयावरती तुम्हाला 10 तारखेपर्यंत पाडव्यानिमित्त डिस्काउंट आहे, त्यामुळे सपासप बॅच घेऊन टाका. पुढे, एका दुकानदाराने टीव्हीच्या किमतीवर 5% सूट देतो. तो एक दिवशी 3500 रुपये किमतीचे 12 टीव्ही विकले तर त्यास एकूण किती रुपये सूट द्यावी लागली? पाय बघा, एक दुकानदाराने एका टीव्हीच्या किमतीवर 5% सूट दिली. एका दिवशी त्याने 3500 रुपयाच्या 12 टीव्ही विकल्या, म्हणजे 3500 रुपयाला एक टीव्ही. याप्रमाणे 12 टीव्ही त्याने विकलेले आहे.
तर त्याला किती रुपये सूट द्यावी लागली? एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, त्याची एकूण विक्री किंमत काढून घेऊयात. आपल्याकडे काय, एक टीव्हीची किंमत, एका टीव्हीची किंमत 3500 रुपये आहे. एकूण टीव्ही किती आहेत, एकूण 12 टीव्ही आहेत. 12 टीव्हींची एकूण किंमत काढून घेऊ. एकूण किंमत काढा. 12 टीव्हींची एकूण किंमत काढायची आहे. 3500 गुणाकारात 12 केली. ओके, शून्याला शून्य मांडून घेतला, 5 दून 10, हातचे गेला बेदून 6 आणि एक किती 7. 0 0 0 1 5 5 3 1 3 0 0 0 7 5 12, हातचे गेला 42,000 रुपये. 42,000 रुपयाच्या टीव्ही त्यानं विकलेले आहे. 42,000 रुपयाच्या टीव्हीवर त्याला 5% सूट मिळाली. 42,000 रुपये त्याची एकूण विक्री किंमत आहे. ओके, म्हणजे एकूण किंमत आहे टीव्हींची. टीव्हींची एकूण किंमत 42,000 रुपये आहे. 42,000 रुपये मूळ किंमत घेतली, त्याला 100% घेतलं, 5% सूट दिली म्हणून 5% आणि इकडे एक्स घेतलं. ही 42,000 रुपये मूळ किंमत आली, 100% त्याला मानलं, 5% सूट आहे, 5% एक्स घेतलं, तिरका गुणाकार केला. 42,000 गुणाकारात 5 भागाकारात 100 घेतले. शून्याला शून्य कट केले, 420 गुणाकारात 5 केले, 0 5 दूने 10. ओके, हातच्या गेला 5 चोक 20 आणि किती 21. 2100 रुपये. 2100 रुपये ऑप्शन क्रमांक 1. काही केलेलं नाही, फक्त काय केलं, एकूण किंमत काढून घेतली. 12 टीव्हींची एकूण किंमत आली 42,000 रुपये. 3500 गुणाकारात 12 केलं. 3500 गुणाकारात 12, 42,000 रुपये एकूण किंमत आलेली आहे. 42,000 ही एकूण किंमत 100% मानली, 5% सूट दिली, 5% इथं मानलं, तिरका गुणाकार केला, बाकी काहीच केलं. ओके, शेकडा 8 प्रमाणे 850 रुपयांवर किती कमिशन द्यावे लागेल, याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. असे भरपूर क्वेश्चन आपले झालेले आहेत. ओके, काय करूयात आता, भरपूर वेळ झालाय, काही क्वेश्चन आपण स्किप करूया. याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. भरपूर क्वेश्चन या टाइपचे झाले. हे क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला असणार आहे. ओके, कमिशन दिल्यामुळे 1250 रुपये किमतीचा माल 1125 रुपयास मिळाला, तर शेकडा कमिशन किती? कमिशन दिल्यामुळे 1250 रुपये किमतीचा माल 1125 रुपयास मिळाला, तर शेकडा कमिशन किती? कमिशन दिल्यामुळे किती 1250 रुपये. वस्तूची मूळ किंमत किती आहे? वस्तूची मूळ किंमत 1250 रुपये. ओके, वस्तूची विक्री किंमत किती झाली? विक्री किंमत किती झाली? 1125 रुपये. दोघांचा फरक काढला तर आपल्याला कमिशन भेटलं. कमिशन भेटलं दोघांचा फरक काढून. ओके, तर चला इथं 4 शिल्लक राहिले, इथं 10 झाले, 10 तून 5 गेले, 5 2 1 0, 125 रुपये कमिशन भेटलं. 1250 रुपये ही वस्तूची विक्री किंमत किती आहे, सॉरी खरेदी किंमत आहे, मूळ किंमत आहे, 100% मानली. ओके, 1225 कमिशन आहे, 1% मानलं, तिरका गुणाकार केला. 1225 मूळ किंमत आहे, मूळ किंमत आपण किती मानत असतो? 100% मानत असतो. ओके, मग 125 गुणाकारामध्ये 100 भागाकारात काय आले रे? 112.50. ओके, चला शून्याला शून्य काय झाला? कट झाला. 125 1 125 125 1 125 125 125 गेले, काय शिल्लक राहिले? 10%. 10% योग्य उत्तर आलं. एवढं सोपं होतं, एकदम सोपं होतं, अजिबात पुरं अवघड नव्हतं. चला पुढे. 4,50,000 रुपये किमतीचे घर शेकडा 2 दलालाने विकल्यास तर एकूण किती रक्कम मिळाली? पाय बघ क्वेश्चन काय आहे. एक घर होतं 4,50,000 रुपयाचं. ओके, क्वेश्चन थोडा अधूर राहिला माझ्याकडनं, समजून घ्या. 4,50,000 रुपयाचं घर आहे, दलाला मार्फत विकलं गेलं आणि दलालाला 2% दलाली द्यावी लागली. जर दलालाला 2% दलाली दिली असेल तर ज्या व्यक्तीने घर विकलंय ते घर विकून त्या व्यक्तीला किती रुपये मिळाले असतील? घर विकून त्या व्यक्तीला किती रुपये मिळाले असतील? सोपं आहे. एकूण घराची मूळ किंमत किती आहे? 4,50,000. 4,50,000 घराची मूळ किंमत आहे. याला आपण किती टक्के मानतो? 100% मानतो. दलाला किती रुपये दिले? दलालाला 2% दलाली दिलेली आहे. रुपयामध्ये काढून घेऊ. 4,50,000 गुणाकारामध्ये दलालाला 2% दलाली भेटली, आकारात 100 आली. ओके, शून्याला शून्य काय झाला? माझ्या वागाव कट झाला. 4,500 गुणाकारात 2, 9,000 रुपये दलाली गेली. 9,000 रुपये दलाली देण्यात आली. जर 4,50,000 रुपयामधून दलाली 9,000 रुपये गेली तर किती शिल्लक राहिली? 4,50,000 वजा 9,000. ओके, तोंडी सोडवलं असतं तरी जमलं असतं. 4,41,000 याची योग्य किंमत शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे घर विकून त्या व्यक्तीला 4,41,000 रुपये भेटलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2. घर विकून किती भेटले? 4,41,000 रुपये. ओके, पुढे. बबन भाऊंनी दलाला मार्फत एक जुनी मोटरसायकल खरेदी केली.
मोटरसायकलीची किंमत 35,600 रुपये ठरली आणि दलालाला शेकडा 2.5 प्रमाणे दलाली दिली, तर बबन भाऊंना किती दलाली दिली? बबन भाऊंनी किती दलाली दिली? पाय, बबन भाऊंना एक काय करायची होती? मोटरसायकल खरेदी करायची होती. मोटरसायकलीची मूळ किंमत 35,600 रुपये होती आणि दलाला मार्फत त्याला ती मोटरसायकल घ्यायची होती आणि दलालाला 2.5% शेकडा दलाली द्यायची होती. तर बबन भाऊंनी दलालाला किती रुपये दिले असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. द्या लक्ष कसं सोडवायचं बघा. वस्तूची मूळ किंमत किती आहे? वस्तूची मूळ किंमत तेच करायचं, मागे केलं तेच. वस्तूची मूळ किंमत 35,600 आहे. टक्केवारी किती येणार? 100% घेणार. दलालीची मूळ किंमत तुला काढायची आहे. दलालीची मूळ किंमत x येणार, टक्केवारी 2.5 येणार. तिरका गुणाकार करायचा. पॉइंट आला म्हणून घाबरायचं नाही. तुम्हाला 1000 वेळेस सांगितलंय, पॉइंट जर अंशाला असेल तर पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घर आहे तेवढे शून्य छताला वाढवायचे. पॉइंट अंशाला असेल, पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घर आहे तेवढे शून्य छताला वाढवले. पॉइंटच्या पाठीमागे एक घर आहे म्हणून एक शून्य छताला वाढला. 2 शून्य अंशाचे गेले, 2 शून्य छताचे गेले. ओके, 5 5 25, 5 2 10, बे एक बे, बे एक बे, एक उरला 15 झाले, बे 7 14, बे 8 16. 178 गुणाकारात 5. 5 48, हातच्याला 4 गेले. 5 7 35, 4 39, हातच्याला परत 4 गेले. 5 7 35 आणि 4 किती झाले? 39. म्हणजे हातच्याला किती गेले? 3 गेले. 5 1 5 ने किती? 8. 890 रुपये. 890 रुपये काय भेटली? दलाली भेटली. 890 रुपये. समझ में आया? यस या नो? 890 रुपये दलालाला दलाली भेटलेली आहे. ओके, चला पुढे. एक कार 2,25,000 रुपयाला खरेदी केली. या व्यवहारात त्याला दलाली 2% दलाली द्यावी लागली दलालास, तर त्याला ती कार किती रुपयाला भेटली? एक कार आहे, कारचा जो मालक आहे त्या कारच्या मालकाला 2,25,000 रुपयाला कार विकायची आहे. म्हणजे 2,25,000 ही कारची काय झाली आहे? खरेदी किंमत झालेली आहे. त्या व्यवहारात दलालास 2% दलाली द्यावी लागली. दलालाला किती रुपये दलाली द्यावी लागली? 2% दलाली द्यावी लागली. तर ती कार किती रुपयास भेटली? पाया, 2,25,000 रुपये हे जो कार मालक आहे त्याला खिशात द्यायचे, म्हणजे त्या ज्याच्याकडून कार घ्यायची त्याला 2,25,000 द्यायचे आणि प्लस 2% दलाली दलाला द्यायची आहे. म्हणजे मला जर कार घ्यायची, मला 2,25,000 रुपये त्या कार मालकाला द्यायचे आणि वरून 2% दलाली द्यायची. 2,25,000 प्लस ही 2% दलाली, अशी माझ्या खिशातनं किती रुपये जातील असं मला शोधायचं आहे. ओके, द्या लक्ष, एकदम सोपं आहे. तसंच करायचं. 2,25,000 कारची मूळ किंमत बरोबर 100%. x रुपये दलाली, इकडे टक्केवारी 2 आलं. 2,25,000 गुणाकारामध्ये 2 भागाकारामध्ये 100. शून्याला शून्य कट झाले. 2,250 गुणाकारात 2 आले. 0 5 दुने 10, चले गेला बेदुने 4 आणि 1 5, बेदुने 4. 4,500 रुपये दलाली आली. दलाली आली 4,500 रुपये आणि कारवाल्याला मी किती दिले? 2,25,000 रुपये. 2,25,000 रुपये मी कारवाल्याला दिले आणि दलालाला मी 4,500 रुपये दिले. दलाला किती दिले? 4,500 रुपये दिले. म्हणजे माझ्या खिशातनं यांची बेरीज केली तेव्हा मला कळालं माझ्या खिशातनं 2,29,500 रुपये गेले. माझ्या खिशातनं किती पैसे गेले? 2,29,500 रुपये. ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 2. ओके, ए दुकानदाराला प्रथम 10% सूट व नंतर 20% सूट देतो. हे 2 दुकानदार आपल्याकडे आहेत. क्वेश्चन एकदम झाक आहे. ए नावाचा दुकानदार प्रथम 10% व नंतर 20% सूट देतो आणि बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए दुकानदार अधिक सूट देतो, बी दुकानदार अधिक सूट देतो, ए आणि बी दुकानदार काही फरक नाही, यापैकी नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडू, घाबरायचं नाही. लक्ष द्या ना बाई. ए दुकानदाराचं पहिलं काढून घेऊ. ए दुकानदार काय करतो? पहिल्यांदा 10% सूट देतो, नंतर 20. 100 गुणाकारात 10 सूट दिली, 90 भागाकारात 100. गुणाकारात 20 सूट दिली, 80 भागाकारात 100. ओके, या पद्धतीने आपण समीकरण मांडून घेतलं. 0 0 कट झाले, 0 0 कट झाले. 9 8 72. ये दुकानदाराची सूट आली 72%. ये दुकानदाराची सूट आली 72%.
बी दुकानदार काय करतोय, क्रमाने 3दा 10% सूट देतोय. 100 गुणाकारात 90 भागाकारात 100, गुणाकारात 90 भागाकारात 100, परत गुणाकारात 90 भागाकारात 100. या पद्धतीने बी दुकानदाराने सूट दिलेली आहे. ओके, शून्याला शून्य कट झाले, शून्याला शून्य काय झाले, कट झाले. 9 गुणाकारात 9 गुणाकारात 9 भागाकारात 10. 9चा घन किती आहे, 729, भागाकारात किती, 10. घन म्हणजे 3दा गुणाकार, 9 गुणाकारात 9 गुणाकारात 9. ओके, घन 9चा घन आहे 729. एक घर सोडून पॉईंट दिला. 72.9% सूट कोणी दिली आहे, 72.9% सूट बी ने दिलेली आहे. ओके, तर ए ची सूट फक्त 72% आणि 72.9% सूट बी ची आहे. तर बी दुकानदार अधिक सूट देतो. बी दुकानदार काय करतो, अधिक सूट देतो. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, पुढे पुढे ही गणित आणि बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड बॅच आहे. बॅच 12 महिने आहेत. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने घेतलेले आहेत. ज्या लेकरांना बॅच घ्यायचे त्यांनी झपाझपा घेऊन टाका. 399 रुपयाच्या बॅच वरती तुम्हाला 20% ऑफर आहे आणि 320 रुपयाला तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. 320 रुपयाला बॅच भेटणार आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे. तू ही लेक्चर बघ, तो ह्या मामाच्या पुढील दाखवून आत्याच्या पोराला दाखव. ओके, ज्याला बॅच घ्यायची त्यानं भराभरा घेऊन टाका. 100 रुपये छापील किमतीवर शेकडा 10% सूट देऊनही दुकानदारात 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये आहे. 100 रुपयाच्या छापील किमतीवर शेकडा 10% सूट देऊनही दुकानदारात शेकडा 10 नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे. चला कोण सोडवतं बघूयात. एकदम सोपं गणित आहे. किती गणित शिल्लक राहिले बघतो एकदा. ओके, अजून आपले जवळपास शेवटचे 2 गणित शिल्लक राहिलेले आहे. ओके, चला बघूयात या गणिताला कोण सोडवतं. एकदम सोपं गणित आहे. अजिबात घाबरून जायचं काम नाही. 100 रुपये छापील किमतीवर शेकडा 10% सूट देऊनही दुकानदारात शेकडा 10 नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढायची तर आपल्याला सूत्र माहिती आहे. वस्तूची छापील किंमत गुणाकारामध्ये, गुणाकारात खरेदी किंमत काढायची. 90 भागाकारात किती आले, 100 आलेले आहे. 90 भागाकारात किती आले, 100 म्हणजे 110 येणार. भागाकारात 110 येणार. शून्याला शून्य कट झाला. 100 गुणाकारात 9 900, 900 भागाकारात 11, 11 1 11, 11 8 88, 11 8 88 किती शिल्लक राहिले पुराव. 90 मधून 88 गेले, 2 शिल्लक राहिले. 11 1 11, 11 1 11, 9 शिल्लक राहिले. पॉईंट दिला, शून्य टाकला. 11 8 88, 81.81 उत्तर आहे. ओके, सूत्र ज्यांनी वापरलं असेल त्यांना जमलं. काय सूत्र वापरलं, 100 गुणाकारामध्ये 100 वजा सूट भागाकारात 100 अधिक नफा. हे सूत्र कशाचं आहे, खरेदी किंमत काढण्याचं आहे. ओके, ज्यांनी हे सूत्र वापरलं असेल त्यांना हे गणित समजलं असेल. ओके, शेवटचं गणित आजच्या लेक्चरचं आहे. शेवटचं गणित तुम्हाला माहिती आहे मी देवासाठी देतो म्हणजे तुमच्यासाठी देतो. शेकडा 20% सूट मिळाल्यामुळे एक वस्तू 1056 रुपयास मिळते. तर त्या वस्तूची सूट मूळ किमतीच्या किती पट येईल. हे गणित सर्वांनी सोडवायचं. याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी द्यायचं. ओके, शेकडा 12% सूट मिळाल्यामुळे एक वस्तू 1056 रुपयास मिळते. तर त्या वस्तूची सूट मूळ किमतीच्या किती पट होईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्त खास तुमच्यासाठी 20% स्पेशल भावी ऑफर घेऊन आलेलो आहे. ओके, तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर 999 ची बॅच 799 ला आहे. सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर 799 ला आहे. ओके, आरोग्य सेवक सेविकेचा अभ्यास करत असेल तर 120 रुपयाला बॅच आहे. आरोग्य सेवक सेविका तांत्रिक प्लस रेकॉर्डेड संपूर्ण बॅच 399 ला आहे. 120 रुपयाला तांत्रिक सगळे घटक आणि सराव पेपर. न्यायालय भरतीची बॅच 399 रुपयाला आहे. 20% ऑफर आहे सगळ्या बॅच वरती. ही 600 रुपयाची बॅच 479 रुपयाला आहे सामान्य ज्ञानची. गणित बुद्धिमत्तेची बॅच 320 रुपयाला आहे. मराठीची व्याकरणाची 240 ला आहे. एमपीएससी ची बॅच फक्त 1799 रुपयाला. 2499 ची एमपीएससी बॅच फक्त 1799 रुपयाला तुम्हाला दिलेली आहे. बॅच कशी परचेस करायची, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची. काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना गणिताची बॅच यायची त्यांनी भराभरा घेऊन टाका. ओके, काही अडचण असेल हा माझा मोबाईल नंबर इथे दिसतोय, केव्हाही मला कॉल करू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.